संगणकापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्वच तंत्रज्ञानामध्ये अनिवार्य असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनांमध्ये देशात आघाडी घेण्याची क्षमता महाराष्ट्राकडे असून त्या दृष्टीने सर्व पातळ्यांवर तयारीत सुरू असल्याची माहिती व्हेरी लार्ज स्किल इंटिग्रेटेड सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सत्या गुप्ता यांनी आज दिली. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणाऱ्या VLSI सोसायटीची 39वी आंतरराष्ट्रीय परिषद आणि इम्डेड सिस्टीम परिषद पुण्यामध्ये भरवण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातून 2500हून अधिक प्रतिनिधी उपस्थित असून तब्बल 550 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर डॉक्टर गुप्ता यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी शैलेश परब, रणजित येवले, संजय घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉन्फरन्सचा PR हँडल करतो आहे आणि मीडिया इंटरॅक्शन हँडल करतो आहे. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत झाल्याबद्दल थँक्यू सो मच. पण ही VLSID कॉन्फरन्स जी म्हणतो आहे त्याच्याकडे यायच्या आधी मी तुम्हाला थोडंसं सेमीकंडक्टर या शब्दाबद्दल सांगतो. आजकाल अनेक लोकांनी ही टर्म ऐकलेली असते कारण ही आता खूप न्यूजमध्ये आहे. गव्हर्नमेंट आणि आपले पंतप्रधान आणि बाकी सगळ्याच लेवलला सेमीकंडक्टरचं खूप आता आजकाल बोलबाला आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर सामान्य माणसांना हे माहीत नसतं. त्याच्यामुळे सामान्य माणसांच्या दृष्टीने सेमीकंडक्टर म्हणजे काय किंवा चिप्स म्हणजे काय, तर आपल्याला काय आपल्या हातात काय आहेत, सगळ्यांच्या सेलफोन्स आहेत किंवा आपल्याला इंटरनेट माहिती असतं, आपल्याला ॲप्स माहिती असतात, सॉफ्टवेअर माहिती असतं. आपण वेगवेगळे डिव्हायसेस वापरतो, स्मार्ट TV वापरतो, कार्समध्ये बसतो, आपल्याला सॅटेलाईट्स माहिती असतात, मी म्हटल्याप्रमाणे इंटरनेट माहिती असतं. परंतु आपल्याला हे माहीत नसतं की त्याच्या सगळ्याच्या मागे चिप्स असतात. जर चिप्स नसतील तर त्यातलं काहीच काम करणार नाही. तुमचं जर सेलफोनच्या आपल्याला काय होतं की सेलफोनचा आपल्याला स्क्रीन दिसतो, ॲप्स दिसतात आणि आपण ते सगळं वापरतो. आपण डे इन डे आउट गुगल वापरतो, Amazon वापरतो, तुम्ही इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता. या सगळे जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या शेवटी मुळाशी आहेत चिप्स. तर त्या चिप्स ज्या आहेत, त्या हार्डवेअर चिप्स ज्या आहेत ते नसतील त्याच्यापैकी काही काम करणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर चिप्स तुम्ही काम केलं नाही तर सेलफोन काम करणार नाही, आपण इंटरनेटवर जाऊ शकणार नाही, आपण Amazon, गुगल यासारख्या सर्व्हिसेस वापरू शकणार नाही. तर सगळ्यात त्याच्यामुळे सामान्य माणसांच्या दृष्टीने आपल्याला हा विचार आपल्याला पोहोचवायला पाहिजे की चिप डिझायनिंग किंवा चिप मॅन्युफॅक्चरिंग, चिप्स हा सगळ्याचा आत्मा आहे. याच्यावर सॉफ्टवेअर असतं, याच्यावर ॲप्स असतात, याच्यावर सगळे जे आपण प्रॉडक्ट्स जे आपण वापरतो त्याच्या सगळ्याच्या रूटची आहे चिप्स. तर हे एकदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आणि आता आजकाल वेगवेगळे काय म्हणतात, इंग्लिशमध्ये ज्याला बझवर्ड म्हणतो, आजकाल AI सगळ्यांनी ऐकलेलं असतं किंवा त्याच्या आधी इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT ही टर्मिनॉलॉजी ऐकलेली असते, आपण ॲप्स वापरतो म्हटल्याप्रमाणे. परंतु त्याच्या म्हटल्याप्रमाणे रूटमध्ये जे चिप्स आहेत त्यांनी जर काम केलं नाही तर त्यातल्यापैकी काही काम करणार नाही. तर आणि आपल्याला इंटरनेट वापरता येणार नाही, आपल्याला एकमेकांशी चॅट करता येणार नाही, आपल्याला एकमेकांशी फोन कॉल करता येणार नाही, काही सगळं जग बेसिकली ठप्प होईल जर चिप्स नसतात. तर हे पर्स्पेक्टिव्ह असणं सामान्य माणसाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर आता त्याच्यामुळे VLSI किंवा सेमीकंडक्टर जी पूर्ण इंडस्ट्री आहे ही चिप्स डिझाईन करणे आणि चिप्स मॅन्युफॅक्चर करणे याच्या भोवती फिरते. तर गेले मला वाटतं 20 ते 30 वर्ष भारत देशामध्ये चिप डिझायनिंग ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे. बँगलोरला मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती असेल की अनेक कंपन्या आहेत, इंटरनॅशनल कंपन्या अनेक वर्षापासून बँगलोरमध्ये आहेत. पुण्यामध्ये गेले अनेक आता जवळजवळ डेकेड्स 20 वर्ष 15-20 वर्ष अनेक मोठमोठ्या कंपन्या पुण्यामध्ये आहेत. तर हे सगळं काम भारत देशामध्ये गेले 30 वर्ष चाललेलं आहे. मोस्टली आपण सर्व्हिसेस बेस्ड देश आपला आतापर्यंत आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की ज्या बाहेरच्या प्रॉडक्ट कंपन्या असतील तर तुम्ही काही नाव त्यातले ऐकले असेल, इंटेल सारखं नाव ऐकलं असेल, गुगल ऐकलं असेल किंवा NVIDIA यासारख्या कंपन्यांची नाव ऐकली असेल. तर ते प्रॉडक्ट ते बनवतात. आता सपोज ॲपल फॉर एक्झाम्पल, ॲपलनी आयफोन करायचा ठरवलं तर ॲपलच्या आयफोनमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स असतात. त्या प्रत्येक चिपचं फंक्शन किंवा प्रत्येक चिपचं कार्य वेगवेगळं असतं. तर ते कार्य कुठल्या चिपचं कुठल्या प्रकारे घडणार आहे ते एक आर्किटेक्चर लेवलला त्यांचं ठरवलं जातं आणि नंतर ती चिप डिझाईन केली जाते आणि मग ती चिपचं डिझाईन कम्प्लीट झालं की मग ती मॅन्युफॅक्चरिंगला पाठवली जाते आणि मग ती मॅन्युफॅक्चरिंग परत येते आणि मग ती आपल्या आयफोनमध्ये बसवण्यात येते आणि मग तो आयफोन आपल्याला शेवटी मार्केटमध्ये मिळतो. अशा प्रकारचं ते सोप्या भाषेत त्याचं स्वरूप आहे.
तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या इंटरनॅशनल मोठे मोठे ब्रँडच्या कंपन्या आहेत त्यांनी अनेक वर्ष गेले ऑफिसेस आपली भारतामध्ये इस्टॅब्लिश केली. बँगलोरमधून सुरुवात झाली तर हैदराबाद, दिल्ली, पुणे याच्या सगळ्या शहरांमधून आपली त्यांचे ऑफिसेस आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग वर्कफोर्स जो आहे आपला तो ह्या सेमीकंडक्टर या डिझाईन क्षेत्रात काम करतो आणि अनेक प्रकारच्या डिझाईनवर त्यांनी आपल्या इंजिनियर्सनी काम केलेलं आहे. आणि आता सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की फिजिक्स म्हणजे जे बेसिक फिजिक्सचं अप्लाय होतं. कारण काय शेवटी सॉफ्टवेअर कसं असतं की तो सॉफ्टवेअर तुम्ही प्रोग्राम करत राहता आणि ते सॉफ्टवेअरच्या लेवलला राहतं. परंतु चिप्सचं काय वेगळं असतं की चिप्स तुम्ही डिझाईन केली की ती एका लेवलला जाऊन मॅन्युफॅक्चर होते आणि ती मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर आपल्यासारख्या सेलफोनमध्ये जाऊन बसते. मग आता हा जो सेलफोन आहे तुम्ही कुठे वाळवंटात गेलात, तुम्ही कुठे बर्फाळ प्रदेशात गेलात, सगळीकडे ती चिप्सनी काम केलं पाहिजे. ती एक महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामुळे चिप डिझायनिंग हे खूप कॉम्प्लेक्स सायन्स आहे. त्याचा फिजिक्सशी खूप मोठा संबंध आहे. त्याच्यामुळे चिप डिझाईन इंजिनियर्स तयार करणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्याकरता आपली अकॅडमिया जी आपली इन्स्टिट्यूशन्स आहेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, त्यांची मोठी जबाबदारी राहते की आपल्या इंजिनियर्सना तयार करणं की ते अशा कॉम्प्लेक्स प्रॉडक्ट्सवर काम करू शकतील. तर त्याच्यामुळे मी म्हणल्याप्रमाणे गेले 20-30 वर्ष इंडस्ट्री तर भारतात आहेच, त्याचप्रमाणे अकॅडमिया मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, ENTC प्रोग्राम्स असतील, तर ह्या सगळ्या प्रोग्रामच्या थ्रू आपले चिप डिझायनिंग इंजिनियर्स घडवते आहे. आणि त्याच्याबरोबर चिप डिझायनिंग बरोबर आणखी एक वेगळा त्याच्या ॲडजस्टंट असा एक एरिया असतो की त्याला एम्बेडेड म्हणतात. मी त्यात फार जात नाही, परंतु एम्बेडेड आणि चिप डिझायनिंग हे खूप संलग्न क्षेत्र आहे. तर हे इंजिनियर्स घडवायचं काम आपल्या पुण्यातले अनेक कॉलेज करतात, आपल्या भारतातले अनेक कॉलेज करतात. आता तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की आपल्या माननीय पंतप्रधानांनी सुद्धा नुकतंच आपली पहिली चिप जी भारतात तयार झाली ती बातमी आली होती. त्याच्यामुळे सरकार आता गेले काही वर्ष खूप सिरियसली सेमीकंडक्टर या क्षेत्राकडे बघत आहे आणि ते साहजिक आहे. कारण आणि भारताची गुंतवणूक सेमीकंडक्टर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षाची राहिलेली आहे. परंतु मी म्हणल्याप्रमाणे प्रायमरीली आपण जास्त सर्व्हिसेसकडे प्राधान्य दिलं होतं. आता आपण हळूहळू थोडं सोल्युशन्स आणि प्रॉडक्ट लेवलला जायचा आपल्या भारत देशाचे तो आपल्याला मार्ग घ्यायला लागेल आणि त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग खूप महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे आत्तापर्यंत कसं होतं की मॅन्युफॅक्चरिंगसाठी म्हणजे डिझाईन जरी आपल्या देशात झालं किंवा डिझाईन इतर देशांबरोबर आपण मिळून केलं तरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही वेगवेगळे प्लांट्स आपण साऊथ ईस्ट एशियामध्ये असतील, तैवानमध्ये असतील, त्यांच्यावर आपण अवलंबून होतो किंवा इतर पूर्ण जगच होतं. आता बदललेल्या राजकीय जागतिक परिस्थितीनुसार भारत देशामध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात करण्याची सरकारची चा प्लॅन आहे. त्याच्यानुसार आपण अनेक कंपन्या आणि सरकार असं मिळून एकत्र गुंतवणूक अनेक ठिकाणी करत आहेत. त्याच्यामुळे शेवटी एकूण तुम्ही याच्याकडे जरा एक पाऊल मागे जाऊन बघितलं तर काय होतं की कंपन्या आहेत, अकॅडमी आहे आणि सरकार आहे. या तिघांनी मिळून इथे येऊन एकत्र काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सेमीकंडक्टरची जी इकोसिस्टीम आहे ती आपल्याला भारत देशात शेवटी मेक इन इंडिया जी आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी या तिघांनी मिळून एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सर्व्हिसेस बेस्ड जी आपली इकॉनॉमी आहे त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट बेस्ड इकॉनॉमीकडे जायचं आहे. त्याच्याकरता या तिघांनी एकत्र येणं गरजेचं आहे.